अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा येथील नावाजलेला दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूलमध्ये शाळेच्या मेसमध्ये दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे आहे। भाजी पूर्णपणे पातळ व पोळी देखील कच्ची आहे, असा आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे। निकृष्ट जेवण देत असल्याचा आरोप विद्यार्थ्याने करत व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे। अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा येथील नावाजलेल्या दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूलमध्ये शाळेच्या मेसमध्ये दिलं जाणारं जेवण हे निकृष्ट दर्जाचं आहे। भाजी पूर्णपणे पातळ तसंच पोळी देखील कच्ची आहे, असा आरोप एका विद्यार्थ्यानं केला आहे। निकृष्ट जेवण देत असल्याचा आरोप विद्यार्थ्यानं करत व्हिडिओ व्हायरल केल्यानं खळबळ उडाली आहे। लाखो रुपये फी आकारून शाळा प्रशासन मुलांच्या आरोग्याशी खेळ करत आहे, यावर रोष व्यक्त करण्यात येत आहे। वाले की रोटी भी कच्ची है और ये भाजी भी पूरी पानी पानी है। ये देखो दीपशिखा स्कूल है ये, और ये सब्जी भी पूरी कच्ची है। खा के देखो नहीं तो। और ये रोटी पूरी कच्ची है, ये देखो रोटी कैसी है, बिगर पीठ लगाए की। ये देखो टुकड़ी भी नहीं इतनी ये है। यावर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चर्जन यांनी मात्र आरोप फेटाळले आहे। या व्हिडिओमध्ये काही अर्थ नाही, जे दिसत आहे ते खरं नाही। काही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणा केला असावा, असा दावा मुख्याध्यापकांनी करत या तथ्य नसल्याचं सांगितलं। मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, मी प्राचार्य आहे सैनिक शाळा चिखलदरा इथे, आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तो अर्धवट व्हिडिओ म्हणून दाखवलेला आहे। त्या व्हिडिओवरून आपल्याला कळतं इथे 315 318 मुलं आहेत, काही मुली पण आहेत। त्या सर्वजण मेसमध्ये जेवण घेतात। आमचे टीचर्स आहे, वॉर्डन आहे, ते सुद्धा लक्ष ठेवून या जे मेसमध्ये जेवण होतं पूर्ण त्यावर लक्ष ठेवून असतात। एखाद्या वेळी काही आता घरच्यासारखं जेवण कधी मिळत नसते मेसमध्ये, पण आपल्या मेसमध्ये चांगल्या रीतीनं जेवण देण्याचा प्रयत्न केला जातो। हा जो व्हिडिओ दाखवलेला आहे, या व्हिडिओमध्ये जे दाखवलेलं आहे ते माझ्यामध्ये शिल्लक राहिलेलं, किंवा मी हे मान्य करेल की जे पोळी आहे ती पोळी एखाद्या वेळ कडक येऊन जाते, परंतु मुलांना गरम गरम पोळ्या वाढताना एखाद्याला जर जास्त शिजलेली, जास्त तापलेली पोळी, जळलेली पोळी मिळाली, याचा अर्थ असा नाही की सगळ्यांना गरम पोळ्या दिल्या जात नाही किंवा कडक पोळ्या दिल्या जातो। माझ्या मते हा व्हिडिओ जो आहे यामध्ये काही अर्थ नाही, जो दिसते आहे ते खरं नाही। ज्याला तक्रार असेल त्याने आमच्या मेसमध्ये येऊन जेवण जेवावं, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की काय। मी असं म्हणणार नाही की आकसापोटी तक्रार करत आहे किंवा कोणी, त्या मुलाला तसं वाटलं असेल, त्यांच्या पालकांनी आमच्याशी चर्चा करून त्यांनाही आम्ही समजून सांगितलं। त्या पालकांची परत तक्रार आली नाही, मात्र मुलांनी काहीतरी, अर्थात हे नव्या मुलांची तक्रार आहे, आणि नव्या मुलांना इथे जास्त म्हणजे सकाळी फिजिकल किंवा शाळेचा शेड्यूल जो टाईट असतो तो त्यांना आवडत नाही। त्यामुळे ते काहीतरी पालकांना अर्धवट सत्य किंवा अर्धसत्य सांगून पालकांची दिशाभूल, पालकांनी ह्या गोष्टी ऐकू नये असं माझं मत आहे।